नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात जर अशी झाली तर दिवस खूप प्रसन्न जातो. तर सकाळी छान अशी सुंदर रांगोळी काढते. आज फरशी थोडीशी ओलीच आहे, कारण आज वातावरण आहे ना, असं धुकट वातावरण होतं. म्हणजे ऊन अजिबात नव्हतं, पण असं आभाळ आलेलं आहे पूर्ण. आणि हे वातावरण पण खूप छान वाटतं. सकाळी सकाळी प्रसन्न वाटतं मला असं वातावरण असलं तर. थोडंसं अंग दुखतं, पण असं वातावरण मला आवडतं. समर्थसुद्धा मला नेहमी म्हणतो, मम्मी तुला पावसाळा कसा काय एवढा आवडतो? मला आवडतो पाऊस पडलेला, पण जास्त पण झाल्यावर नको वाटतं आणि अशी दुखणी वगैरे येतात. इकडे छान सुंदर मस्त रांगोळी काढली आणि सगळ्यांनाच येईल अशी सोपी सुंदर रांगोळी. तर बघू शकताय तुम्ही मी किती सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढली. आणि रांगोळी दाखवायचं रोजचं कारण एकच, की माझ्या सगळ्या ताईंना माझी रांगोळी फार आवडते. तर त्यांना पण आवडते आणि मलासुद्धा काढायला आवडते, त्यामुळे मी रोजची रांगोळी शेअर करत असते. आता थोडीशी तब्येत खराब झालेली आहे माझी. जसं गौरी गणपतीचा सण झाला ना, तसं मी आजारीच आहे. जवळजवळ आता आठवडा होत आलं आणि घसा काय माझा आणखीन जागेवर आला नाही, त्यामुळं आवाज थोडा वेगळा येत असेल. उंबरापूजन झाले आणि आज उंबऱ्यावरती मस्त असं नक्षीकाम केलं, म्हणजे छान सुंदर अशी रांगोळी काढून घेतली उंबऱ्यावरती. आणि आता दसऱ्याचं काम चालू आहे बघा. बऱ्याच ताई मला कमेंट करतात की ताई होम टूर करा. होम टूर तर मलासुद्धा करायची आहे, पण आता सध्या दसऱ्याची कामं म्हणजे आपली साफसफाईची कामं चालू आहेत. साफसफाई एकदा झाली की एकदा होम टूर करते मी. इकडे ते दारामध्ये वेल आहे ना, तो खूप सुंदर दिसतो. येणारे जाणारे मला सगळे विचारतात, ताई तो वेल कशाचा आहे? तर तो वेल कशाचा आहे मलासुद्धा माहीत नाही, म्हणजे त्याचं नाव काय आहे मला माहीत नाही. पण त्याला पिवळ्या कलरची फुलं येतात, रोजचे 2-4 फुलं येतात. तर तो आपल्या बागेमध्ये पूर्ण पसरलेला होता. नर्सरीतूनच आणला होता तो वेल मी. बागेमध्ये पूर्ण पसरला होता, तर मी काय केलं, थोडासा काढून आपल्या त्या कुंडीमध्ये लावला, म्हणजे दारामध्ये आणखीन छान वाटेल म्हणून. आणि कसंही बघा, आपल्या प्रवेशद्वार असतो ना, तिथे थोडीशी ग्रीनरी असली की छान वाटतं घरामध्ये. पॉझिटिव्ह वाईब्स येतात. त्यामुळे असे चांगली शुभ झाडं जी आहेत ना, ती दारामध्ये लावण्याचा आता माझा प्रयत्न चालू आहे. सध्या आता मी कुठं जात नाही, त्यामुळे कुंड्या वगैरे झाडं वगैरे आणली नाहीत. पण ज्यावेळेस मी बाहेर कधी जाईल त्यावेळेस कुंड्या पण घेऊन येईल आणि झाडं पण घेऊन येईल. इकडच्या साईडला तर भरपूर, ही घराची आमच्या उत्तर दिशा आहे. म्हणजे मी उभं राहिली ती पूर्व आहे आणि इकडचा भाग सगळा उत्तरेचा आहे. तर बघा, ह्या सगळ्या दिशेला, उत्तर दिशेला, उत्तर पूर्व दिशेला आहे ना, सगळीकडे झाडं असली पाहिजे. तर माझ्या भरपूर अशी उत्तर दिशेला झाडंच आहेत सगळी, म्हणजे बागच माझ्या त्या दिशेला आहे. इकडे बागेतली फुलं आणली आणि छान अशी सुंदर देवपूजा करून घेतली. आज मंगल कलशाला सुद्धा मस्त असं नारळाला मळवट भरून घेतला. तर बघू शकता माझी देवपूजा वगैरे सगळं झाले. बागेमध्ये आता फुलं यायला लागलेत ना, त्यामुळे फुलांना काहीच कमी नाही, भरपूर फुलं येतात देवांना माझ्या. चला तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.